पण कशा आहात तुम्ही सर्व? आशा करते की तुम्ही सर्व मजेत असणार. तर चला आपण आज स्टार्ट करूया आपल्या नवीन चॅप्टरला, नवीन सेक्शनला, दॅट इज सेक्शन 137 किडनॅपिंग. आता किडनॅपिंग हे दोन टाईप्सचे आहे, किडनॅपिंग फ्रॉम इंडिया आणि दुसरं आहे किडनॅपिंग फ्रॉम लॉफुल गार्डियन. तर पहिले जे आहे बियॉन्ड इंडिया, तर कोणत्याही पर्सनला जे किडनॅपिंग फ्रॉम इंडिया जे होतं हे फक्त लहान व्यक्तीचं कोणाचं पण होऊ शकतं, एनी पर्सन इथे म्हटलं आहे. जर समजा कोणालाही कन्वे, एखाद्या पर्सनला हू एव्हर कन्वे, कोणताही पर्सन कन्वे करता आहे कोणत्या पर्सनला बियॉन्ड द लिमिट ऑफ इंडिया आणि त्याच्या विदाऊट दॅट कन्सेंट, त्या पर्सनचा कन्सेंटशिवाय किंवा दुसऱ्या कोणत्या पर्सनच्या कन्सेंटशिवाय जो लिगली ऑथराईज आहे ती कन्सेंट देण्याकरिता, तर त्याला आपण म्हणू किडनॅप दॅट पर्सन फ्रॉम इंडिया. आणि दुसरं आहे फ्रॉम लॉफुल गार्डियनशिप, जो पण कोणी टेक्स किंवा इंटायसेस करतो एखाद्या चाइल्डला किंवा एनी पर्सन ऑफ अनसाउंड माइंडला आउट ऑफ किपिंग ऑफ लॉफुल गार्डियन, तर त्याला असं म्हटलं जातं विदाऊट द कन्सेंट ऑफ गार्डियनच्या कन्सेंटशिवाय, तर ते असतं लॉफुल गार्डियनशिपच्या अगेन्स्ट किडनॅपिंग. तर त्याचं वर्ड लॉफुल गार्डियन म्हणजे कोण येतं आहे, तर त्याच्यात कोणताही पर्सन जो लॉफुली इंटरेस्टेड आहे त्या पर्सनची, लहान मुलाची केअर घेण्यासाठी किंवा तो त्या लहान मुलगा कस्टडीमध्ये राहत आहे. आता जर समजा एखाद्या पर्सनला गुड फेथमध्ये वाटत असेल की आपण याचं त्याचं फादर म्हणू किंवा गुड फेथमध्ये त्याची काळजी घेतो आहे, तर ते सुद्धा यामध्ये येणार. त्याच्यानंतर आता ह्या किडनॅपिंगला दोन्ही पण गोष्टींना, किडनॅपिंग फ्रॉम इंडिया आणि लॉफुल गार्डियनशिप, या दोन्हीला पण पनिशमेंट आहे 7 years आणि शाल बी लायबल टू फाईन ऑल्सो. त्यानंतर ॲबडक्शन 138, मोठ्या लोकांचं जे होतं त्यांना आपण ॲबडक्शन म्हणतो. फॉर एक्झाम्पल एखादा आपण पिक्चरमध्ये बघतो, मूवीमध्ये एखादा हिरो एखाद्या हिरोईनला वाचवायसाठी जातो, जेव्हा तिला लोक ॲबडक्ट करून असतात, तर ती किडनॅपिंग नसतं तर ते ॲबडक्शन असतं. ॲबडक्शन म्हणजे हू एव्हर बाय फोर्स कंपेल बाय एनी डिसीटफुल मीन्स एनी पर्सन टू गो फ्रॉम एनी प्लेस, तर त्याला एखाद्या फोर्समुळे किंवा डिसीटफुल मीन्सने आपण एखाद्या पर्सनला एखादी प्लेसवरून दुसऱ्या प्लेसमध्ये यासाठी भाग पडतो, तर त्याला म्हणतात अबडक्शन. आता सेक्शन 139 किडनॅपिंग ऑर मॅमिंग अ चाइल्ड फॉर द पर्पज ऑफ बेगिंग. बेगिंगसाठी आपण एखादा कोणत्या चाइल्डला जर समजा किडनॅप करत आहे, तर त्याची शिक्षा ही 10 वर्ष नॉट लेस दॅन 10 years किंवा ती इम्प्रिजमेंट फॉर लाईफपर्यंत होऊ शकते. किंवा ते भीक मागण्याकरिता त्याला जर समजा कोणीही सुद्धा हे करत असेल, हातपाय तोडणे किंवा असं काही करत असेल, तर त्याची शिक्षा 20 years, दॅट इज ती एक्सटेंड होऊ शकते पर्सनल नॅचरल लाईफपर्यंत. त्यानंतर सेक्शन 140 किडनॅपिंग ऑर ॲबडक्शन इन ऑर्डर टू मर्डर ऑर रॅन्सम. आता इथे आपण पाहिलं सेक्शन 138 ॲबडक्शन हा जो असतो हा पनिशेबल नसतो, पण जर समजा ॲबडक्शन जर एखादा क्रिमिनल पर्पजसाठी केलं असेल तर ते पनिशेबल असतं. फॉर एक्झाम्पल इथेच पाहिलं आपण ॲबडक्शन इन ऑर्डर टू कमिट अ मर्डर, त्याच्यासाठी शिक्षा आहे इम्प्रिजमेंट फॉर लाईफ किंवा रेग्युलर इम्प्रिजमेंट विच मे एक्सटेंड टू 10 years. त्याच्यानंतर हेच असं कोणी काम सिक्रेटली एखाद्या पर्सनला लॉंगफुल कन्फाईनमेंटसाठी करत आहे, तर त्याची शिक्षा 7 वर्ष. तर हे बाकीचे ऑफेन्सेस आहे, हे एक्झामच्या दृष्टीने एकदम महत्त्वाचे नाही आहे. त्याच्यामुळे आपण नंतरच्या सेक्शनमध्ये आपण बाकी पार्ट आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओला बघूया.